नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात इंद्रजित पाटील यांच्या 10 राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या कथासंग्रहातली कथा. कथासंग्रहाचं नाव आहे शेलक्या 12. या कथासंग्रहाला 10 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्याबद्दल दीपक रेगे कथाकथन चॅनेलच्या सर्व श्रोत्यांतर्फे पाटील सरांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि श्रोते हो, तुम्हाला ऐकवतो त्यांची कथा बाबा तुम्ही बरोबर होता. आणि श्रोते हो, मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे की या कथेमध्ये जी बॅकग्राऊंडला गाणी आहेत ही स्वतः लेखक इंद्रजित पाटील सरांनी गायलेली आहेत. ती गाणी ऐका, आनंद घ्या, मुख्य म्हणजे कथेचा आनंद घ्या आणि या कथेतनं बोध नक्कीच घ्या. संध्याकाळची वेळ होती. घरातलं वातावरण तंग होतं. आई आशा पदरानं डोळं पुसत होती. वडील साहेबराव आपली मुलगी पिंकी तिला समजावून सांगत होते की बाळ असं नसतं, मोठ्या माणसांचं थोडं ऐकावं, मी तुझ्या भल्याचाच विचार करतोय. पण पोरगी काय ऐकायला तयार नव्हती. मी केलं तर त्याच्याशीच लग्न करीन हा तिने हट्टच धरलेला होता. आज प्रथमच ती आपल्या बापाच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलत होती. तसे साहेबराव सुस्कारा टाकत म्हणाले, पिंकी हा तुझा अंतिम निर्णय आहे. हो बाबा, हा माझा अंतिम निर्णय आहे. आपल्या मुलीनं दिलेलं हे उत्तर ऐकताच साहेबरावांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यांच्या डोळ्यात अंगार संचारला. नालायक, तुला लाज वाटायला पाहिजे असं बोलताना. असं म्हणतच तिच्या कानशिला त्यांनी एक लगावली. तशी ती गालावर हात ठेवून मुसमुसून रडायला लागली. परंतु परिस्थितीचं भान ठेवून साहेबराव तिला समजावून सांगायला लागले, हे बघ पोरी, तुझा हा निर्णय चुकीचा आहे. माझं ऐक, नाही तर पुन्हा पश्चात्ताप करायची पाळी येईल. पण पिंकी काय ऐकायला तयार नव्हती. तो दोष तिचा नव्हता, तिच्या वयाचा दोष होता. तिच्या बाहुल्या फिरल्या होत्या. त्या नालायक विकीच्या जाळ्यात ती पुरती अडकलेली होती. त्यामुळे त्याच्याशिवाय तिला दुसरं काहीही दिसतच नव्हतं. रडत रडत ती आपल्या बापाला म्हणाली, बाबा, माझं लग्न जर तुम्ही विकीशी नाही लावून दिलं ना तर काय? प्रश्नार्थक मुद्रेनं साहेबराव म्हणाले, तर मला माझं जीवन संपवावं लागेल. मी त्याच्याशिवाय नाही जगू शकत. अगं पोरी, ते तुला काय वाईट सांगतायत का? ऐक की जरा त्यांचं. मध्येच पिंकीची आई आशा बोलून गेली तशी पिंकी आणखीन त्रागा करायला लागली. तुम्हा दोघांना समजत कसं नाही आहे? माझं त्याच्यावर प्रेम आहे. मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. नाही पोरी, नाही. अगं त्याचं तुझ्यावर प्रेम नाही, तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीवर प्रेम आहे. त्याला पक्क माहिती आहे पोरी की तूच आमचं सर्वस्व आहेस. तूच आमच्या वंशाचा दिवा आणि ज्योतसुद्धा आहेस. नाही बाबा, मला ते काही सांगू नका. मी अगदी निक्षून सांगते, माझं लग्न जर तुम्ही विकीशी लावून दिलं नाही तर या घरातल्या फॅनला लटकून मी माझं आयुष्य संपवेन. बघा, तुम्ही काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. असं म्हणून पिंकी तोंडाला हात लावून धावत आपल्या रूममध्ये गेली. गायकुतीला आलेल्या साहेबरावांनी आपल्या पोरीपुढे गुडघे टेकले. आज ते पूर्णपणे वाकले होते. काय करावं, कसं सांगावं त्यांना काहीच सुचत नव्हतं. आशाही आज पुरती उन्मळून पडलेली होती. एकुलत्या एक या पोरीनं तिची निराशा केली होती. पोटच्याच गोळ्यानं आपल्याला माणसातनं उठवलं याचं शल्य तिला बोचत होतं. परंतु दोघांनीही पोरीच्या हिताखातर डोळ्यावर कातडं ओढून कठोर निर्णय घेतला, तिच्या लग्नाचा. नाईलाजानं त्या दोघांची रेशीम कार्ड बांधायचं त्यांनी ठरवलं. तशी आशा दुःखित अंतःकरणानं साहेबरावांना म्हणाली, जाऊ द्या हो, फार टेन्शन घेऊ नका. तिचा निर्णय तिला घेऊ द्या. आपण फक्त जन्म दिला आहे, कर्म नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तो उरकून टाकू, निश्वास टाकत साहेबराव म्हणाले. दुसऱ्या दिवशी साहेबराव आणि आशानं आपला निर्णय पिंकीला सांगितला. तसा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आत्महत्येच्या विचारातून परावृत्त होऊन ती आज स्वप्नवत झाली होती.
त्या फॅनच्या गार वाऱ्यात आपल्या सुखी संसाराची ती स्वप्न पाहायला लागली, प्रेमात न्हावून निघायला लागली. औपचारिकरित्या दोन्ही कुटुंबात लग्नाची बोलणी झाली. बैठक, साखरपुडाहून लग्नाची तारीख काढण्यात आली. एकुलती एक लेक आणि तीही लाडात वाढलेली असल्यामुळे साहेबरावांनी तिचं लग्न आपल्या दारातच लावून द्यायचं ठरवलं. मुलीला काय पाहिजे ते तिला आणून दिलं. सोन्या नाण्यात तिला मढवलं. गरजेच्या आणि संसार उपयोगी सगळ्या वस्तू आणण्यात आल्या. पिंकीला हळद लागली. दारात सनईचे मंजूळ सूर वाजायला लागले. पाहुणे रावळे उपस्थित झाले. लग्न घटिका समीप आली. ब्राह्मण मंगलाष्टक म्हणायला लागले. वीरबाजी समीप कासी, रमा स्वामिनी माधवाची. वीरबाजी समीप काशी, रमा स्वामिनी माधवाची. तैसीच मंडपी पिंकी सुलक्षणी, विकीची या झाली अर्धांगिनी. फेकाक्षदा तव प्रेमाचा, सुगंध दरवळे अंतरीचा. कुर्यात सदा मंगलम, शुभमंगल सावधान. कुर्यात सदा मंगलम, शुभमंगल सावधान. आता सावधान सावधान शेवटची मंगलाष्टिका झाली. आकाशात शोभेच्या दारूची रोषणाई व्हायला लागली. गोरज मुहूर्तावर झालेल्या लग्नामुळे ती आणखीनच शोभून दिसायला लागली. पाहुणे मंडळींची जेवणं झाली. संस्कृतीप्रमाणे सगळे विधी पार पडले. दोघांची विधात्यानं गच्च गाठ बांधली. पिंकी सासरी निघाली तसा आशाचा कंठ दाटून आला. साहेबरावांनी पाठमोरं होऊन गमजानं डोळं पुसलं. आपल्या लेकीला मिठीत घेऊन ते दोघेही मोठमोठ्यांदा रडले. आपल्या काळजाचा तुकडा आज त्यांनी विकीच्या हाती दिलेला होता. वाजंत्र्यांनीही सूर धरला होता. भावनेला हात घालणारं गाणं वाजत होतं. गायक गायिका गात होते. चिमणी माझी लाडकी, राहिली ग थोडकी, निघाली आज सासरी. सासरी या कानाची झाली बासरी. बासरी या कानाची झाली बासरी. शेवटी साहेबराव आणि आशाने पिंकीची पाठवणी केली, पण त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. त्यांना लेकीची काळजी लागून राहिली होती. ती माहेरच्या उबदार मिठीतनं गेली खरी, पण सासरच्या मगर मिठीत तर सापडणार नाही ना, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत होते. त्यांची रात्रीची झोप उडालेली होती. इकडे पिंकी विकीबरोबर संसार करायला लागली. साहेबरावांनी विकीला काहीही कमी पडू दिलं नव्हतं, कारण त्यांना त्यांच्या लेकीचं सुख महत्त्वाचं होतं. त्याला सर्व काही दिलेलं असतानाही त्याच्या आशा बळावायला लागल्या. आपल्या आईवडिलांच्या सांगण्यावरनं एकदा त्यांनी बुलेट गाडी मागितली. पिंकीने आपल्या बाबांकडनं अगदी निस्संकोचपणे त्याला ती आणूनही दिली. पण झालं काय, दुरून डोंगर शोभून दिसतात, जवळ आल्यानंतर त्यातल्या खाचखळग्यांची जाणीव होते ना. जसजशी सासरशी जवळीकता वाढत गेली तसतशी सासू सासरे आणि आपल्या नवऱ्याच्या स्वभावाची तिला जाणीव व्हायला लागली. विकी दारोड्या आणि बाहेरख्याली आहे हे तिला माहिती नव्हतं. लग्नाआधी सभ्यपणाचं नाटक त्यांनी चांगलंच वाटवलं होतं. प्रेमाच्या धुंदीतला तो स्वप्नातला राजकुमार असा असेल याची तिने कल्पनासुद्धा केली नव्हती.
अय्याशी, ऐतखाऊ आणि लालची विकीचं हे रूप बघून तिला धक्का बसला. लग्नाआधीची मुजोरी आज त्याच्याकडे नव्हती, उलट तो मा झाल्यासारखा वागत होता. आईवडिलांच्या सांगण्यावरनं तो तिला मारत होता, वेगवेगळ्या मागण्या करत होता. त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हट्ट करत होता. या सर्वच गोष्टींचा अतिरेक होऊ लागल्यामुळे पिंकीला जगणं असह्य व्हायला लागलं. तिच्या मनात नाही ते विचार यायला लागले. एक दिवशी विकीनं आपल्या आईवडिलांच्या सांगण्यावरनं पिंकीला चांगलं चोपून काढलं. ती संध्याकाळची वेळ होती. कपाळावरच्या जखमेतनं रक्त वाहत होतं. अंगावर मारामुळे चकांदे तयार झाले होते. आज त्यांनी तिला चांगलंच हिरवं पिवळं केलेलं होतं. आपल्या बंद रूममधल्या बेडवर बसून ती छताकडे बघत होती. त्या फिरणाऱ्या फॅनप्रमाणे तिच्या मनात विचारचक्र फिरायला लागलं. तिला आठवली आपल्या बाबांनी लगावलेली ती कानशिलातली, ती समजावून सांगितलेली वाक्य. तसा तिचा ऊर भरून आला. आपला चेहरा उशीत दडवून कितीतरी वेळ पश्चात्ताप दग्ध होऊन ती रडली. तिला आठवली ती बापाला दिलेली आत्महत्येची धमकी. तिने लगेच टेबलाच्या ड्रॉवरमधनं कागद आणि पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली. प्रिय बाबा, चुकले मी. माझा निर्णय चुकला. पोरीनं दिलेली आत्महत्येची धमकी ऐकून तुम्ही घाबरून तुमचा निर्णय बदलला आणि विकीशी माझं लग्न लावून दिलं. पण ती कानशिलात का लगावली होती याची पूर्ण जाणीव आज मला होतीये. उलट तुम्ही मला समजावून सांगितलं की आत्महत्या करणं पाप आहे. पण मला आज जगणं असह्य झालंय. मी पूर्णपणे उन्मळून पडली आहे. मला माहिती आहे माझ्यासाठी तुम्हाला लाचारीचं जीवन जगावं लागतंय. सर्व माहीत असूनही तुम्ही काहीही करू शकत नाही. या परिस्थितीपुढे तुम्ही हतबल झालाय. बाबा, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही यांना किती दिवस पुरवणार आहात? माझी किती दिवस काळजी करणार आहात तुम्ही? माझं काळीज करप्त आहे बाबा. म्हणूनच आज मी तुम्हाला न पटणारा निर्णय घेतलाय, तुम्हा सर्वांना सोडून जाण्याचा. हे असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. आत्महत्या करणं जरी पाप असलं तरी मी हा टोकाचा निर्णय घेतेय. माझ्या मृत्यूला माझी सासू, सासरे, माझा नवरा विकी हा सर्वस्वी जबाबदार असेल. खरंच जर आत्मा अमर असेल तर मी यांना सोडणार नाही. अशी चिठ्ठी लिहून तिने बेडवर ठेवून दिली. संध्याकाळची 12:30-1ची वेळ होती. ती वेड्यासारखी फॅनकडे बघत होती. ती मरणासाठी आतुर झालेली होती. डोळ्यातून घळाघळा पाण्याच्या धारा वाहत होत्या. स्टूलवर चढून फॅनला तिने साडी बांधली आणि कापर काळजानं आपल्या बाबाला हात जोडले आणि म्हणाली, चुकले मी बाबा, मला माफ करा. तुम्ही बरोबर होतात बाबा. पण आता याच्याशिवाय माझ्यापुढे दुसरा मार्ग उरलेला नाही. तिने साडीचा फास गळ्यात टाकला, पायाखालचा स्टूल ढकलून दिला आणि देवालाही मान्य नसणाऱ्या मार्गानं तिने मृत्यूला कवटाळलं. दुसऱ्या दिवशी पोलीस गाडी विकीच्या दारासमोर येऊन उभी राहिली. आपली लाडकी चिमणी फॅनला लटकलेली बघून साहेबराव आणि आशानं हंबरडा फोडला. ते ओक्साबोक्शी रडायला लागले. त्यांना धरणीमाय जागाच देईना. त्या दोघांना बाजूला करत पिंकीचं प्रेत सोडवण्यात आलं. ते पोस्टमार्टेमला पाठवण्यात आलं. तपासाअंती पोलिसांच्या हातात पुरावा लागला. ती पिंकीनं लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या नजरेसमोर होती आणि तोच कायद्याच्या दृष्टीनं भक्कम पुरावा होता. आपल्या पोरीची झालेली ही अवस्था आणि इन्स्पेक्टरनं वाचून दाखवलेलं तिचं अंतिम मनोगत ऐकून साहेबरावांचा आणि आशाचा कंठ दाटून आला. त्यांचे पायच गळाले. ते धाय मोकलून रडायला लागले. त्यांना ती आठवत होती
पाठवणीची घटिका, ते सनईचे सूर, ते हृदयस्पर्शी गीत. धिमी धिमी पावल रूप तुझ बावल, बावमनी दाटल कंठातून फुटल, साठली माझ्या उरी. या कानाची झाली बासरी, बासरी या कानाची झाली बासरी. आणि त्यांना आठवत होते त्या चिठ्ठीतले शेवटचे शब्द. चुकले मी बाबा, मला माफ करा, तुम्ही बरोबर होतात. पुढे विकी आणि त्याच्या आईवडिलांना कायद्यानुसार शिक्षा झाली. वाईट कर्माची फळं त्यांना मिळणारच होती. पण उच्चभ्रू आणि स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या समाजात अजूनही असे प्रकार घडावेत ही फार दुर्दैवी बाब आहे. म्हणून पोरी, पाडसाचा ध्यास, घराचा श्वास, लक्ष्मीचा वास आई असते, तर बाजूचा पहारा, सुखाचा वारा, घराचा सहारा बाप असतो. तो तुमच्यासाठी सदा झटत असतो. प्रेम करणं हा गुन्हा नाही, पण आपला निर्णय योग्य असावा. आपली उषा आणि दिशा हे आईवडीलच असतात. त्यामुळे त्यांचं जरूर ऐका, नाहीतर मग पिंकीसारखं म्हणायची वेळ येते की बाबा तुम्ही बरोबर होतात, बाबा तुम्ही बरोबर होतात. श्रोते हो, इंद्रजित पाटील सरांची ही कथा तुम्ही ऐकलीत, बाबा तुम्ही बरोबर होतात. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, मुख्य म्हणजे जे जे कथाप्रेमी आहेत या कथाप्रेमींमध्ये ही कथा शेअर करा आणि त्यांनाही माझ्या वतीनं दीपक रेगे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा. भेटूयात श्रोते हो पुन्हा अशाच कथांसह. तोपर्यंत नमस्कार.